नांदेड जिल्ह्यातील उद्योजक मारोतराव कवळे गुरुजी यांच्या वाढदिवसानिमित्त माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी उमरी इथं त्यांचा भव्य सत्कार केलाय। तसंच हिमायतनगर तालुक्यातील पवना या शिवारात लवकरच ऊस कारखाना उभारण्यात येणार असून कारखान्याकरता जागा दिलेल्या शेतकऱ्यांचा सन्मान उद्योजक मारोतराव कवळे गुरुजी यांनी केलाय। ऊस कारखाना या वर्षात उभा करण्याचा मानस असून या भागातील शेतकऱ्यांचा प्रश्न सुटणार असल्याचं माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी बोलताना सांगितलं। यावेळी हिमायतनगर नवनिर्वाचित नगराध्यक्ष शेख रफिक भाईसह नगरसेवकांचा सत्कार कवळे गुरुजी यांनी केला। या प्रसंगी उद्योजक संदीप पाटील कवळे यांनी सर्वांचा सत्कार केला। यावेळी हदगाव हिमायतनगर तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सोपान बोंपिलवार यांनी। त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी माझे सर्व सहकारी आज आम्ही या ठिकाणी आलो आणि मी या निमित्ताने सर्वांना खूप खूप वाढदिवसांच्या शुभेच्छा देतो। आणि आज या छोट्याखानी कार्यक्रमाला उपस्थित सर्वच आता व्यासपीठावरील मान्यवर, सर्व आपल्या कारखान्याचा स्टॉप, माझ्यासोबत आलेले माझे सर्व सहकारी आणि सरांचे सर्व सहकारी, उपस्थित बंधू आणि मित्रांनो, तर या ठिकाणी पण सगळ्यांनी आपापल्या ज्या ज्या उद्योगाची सुरुवात केली तो उद्योग यशस्वी करून दाखवण्याचं काम त्या ठिकाणी सरांनी केलं। मग ते डेअरीचा असो, पतसंस्थेचा असो, कारखान्याचा असो, म्हणून आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो, कारण जे स्वप्न त्यांनी आता हिमायतनगर तालुक्यामध्ये जो कारखाना उभा करण्याचं त्या ठिकाणी पाहिलं आणि ते खऱ्या कृतीमध्ये त्या ठिकाणी आज उतरताना दिसत आहे। कारण आपण या ठिकाणी ज्या ज्या शेतकऱ्यांनी त्या कारखान्यासाठी जमीन दिली त्या शेतकऱ्यांचा आपण या ठिकाणी सत्कार केला, म्हणजे सुरुवात झालेली आहे। म्हणून आमच्या हिमायतनगर, हदगाव, खास करून हिमायतनगर तालुक्यातील सर्व शेतकरी आज, परवाच मला माझ्या मते सर आले होते हिमायतनगरला आणि नगराध्यक्षाकडे माझ्या मते सत्कार समारंभ झाला होता। ती बातमी आमच्या गोपतवाड साहेबांनी टाकली। ती बातमी वाचल्यानंतर मला बरेचसे फोन आले की साहेब अभिनंदन, धन्यवाद धन्यवाद। म्हणजे लोकांना किंवा शेतकऱ्याला आता असं जाणवू लागले की आता कुठेतरी आपल्या शेतीतून, कारण आज पाहिलं तर आपण बाकी पिकाचं सगळं काय असं झालं आता निसर्गावर, कारण सोयाबीन पेरतो आपण, सोयाबीन पेरताना आपण त्याचा अवरेज काढतो की 10-12 क्विंटल मला होईल, तो हातापर्यंत तिथे हातात येईपर्यंत 2-3 क्विंटलवरच चाललं, कारण निसर्गाच्या अवकृपेमुळे त्या ठिकाणी बाकी पिकं जे आहे त्या पिकाचं कुठंतरी उत्पन्नामध्ये घट होत चालली। पण ऊसाचं पीक हे शेतकऱ्याला सगळं, आता शेतकऱ्याला असं जाणवतं की हमीचं पीक आहे, हमीचं पीक आहे पण ऊस लावून करावं काय, व्यवस्था नसल्यामुळे त्या ठिकाणी हिंमत करत नाहीत। आज जसं या ठिकाणी ही सुरुवात हिमायतनगर तालुक्यामध्ये झालेली लोकांना कळाली, तर लोक त्या ठिकाणी म्हणजे एवढं त्या ठिकाणी समाधानी आहेत। लोकांचं म्हणणं की आता कुठेतरी आपल्याला 4 एकर जमीन आहे, 2 एकर तर त्या ठिकाणी ऊस लावता येईल आणि हमीचं त्या ठिकाणी आपल्याला उत्पन्न त्या ठिकाणी मिळेल। म्हणून मी सर आणि सरांच्या सर्व सहकार्यांचे या ठिकाणी हिमायतनगर तालुक्याचा शेतकरी म्हणून मी मनापासून त्या ठिकाणी खूप खूप आभार मानतो। आणि हे लवकरात लवकर लवकरात लवकर याची मुहूर्तमेढ राहून या ठिकाणी पुढची त्या ठिकाणी वाटचाल लवकर करावी अशी अपेक्षा व्यक्त करतो। परत एकदा आणि तिथं आल्यानंतर की आता आमची जी काही टीम आली, आता मला बरेच जणांचे फोन आले, तर आम्हाला का म्हणजे निरोप दिला नाही, म्हणजे अजून म्हणजे खूप जण या ठिकाणी आले असते, पण आता तो कार्यक्रम
सगळ्याला बोलून आपण त्या साईडवर करू. जिथं मला त्या ठिकाणी सुरुवात करायची आहे, निश्चित एक चांगला त्या ठिकाणी सगळ्याला बोलून पुढचा वाढदिवस तिथंच करू. त्यामुळे परत एकदा खूप खूप सरांना शुभेच्छा देतो. त्यांचं भावी आयुष्य अतिशय सुखमय आणि त्यांच्या भरभराटीचं कारण जो व्यक्तीचे विचारच दुसऱ्यासाठी त्या ठिकाणी आहेत, निश्चित त्या व्यक्तीचं त्या ठिकाणी येणाऱ्या त्यांच्या आयुष्यात चांगलंच त्या ठिकाणी होणार. म्हणून परत एकदा खूप खूप शुभेच्छा देतो. आणि सर्व इथं आल्यानंतर सरांचं, त्यांच्या सर्व सहकार्यांचं, आमचे संदीप पटेल, मग त्यांचे सर्व कारखाना स्टॉफ यांनी इथं आल्यानंतर माझ्या सहित माझ्या सर्व सहकार्यांचा सन्मान केला. त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून खूप खूप आभार मानतो, ऋण व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबतो. जय हिंद, जय भारत. Make a